जाधव विरुद्ध ब्राह्मण सहाय्यक संघ असा वाद पेटलाय। जाधवांच्या खोदकीवरून विधानानंतर गुहागरमधील ब्राह्मण समाज आक्रमक झालाय। गुहागरच्या सभेमध्ये भास्कर जाधवांकडून खोदकी संपवल्याचा दावा करण्यात आला। माझ्या भाषणाचा रोग ब्राह्मण समाजावरच असं भास्कर जाधवांनी म्हटलं। मी माफी मागायचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलंय। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चाललाय। गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचा दावा केला होता। या दाव्यानंतर भास्कर जाधवांच्या राजीनाम्याची मागणी ब्राह्मण सहाय्यक संघाने केली, मात्र जाधवांनी माफी मागण्यास नकार दिलाय। कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही। तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती। कोणाची माफी, कशाबद्दल माफी? असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघाने मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही। काही दिवसांपूर्वी सभेत भास्कर जाधवांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचं विधान केलं होतं। खोदकी संपवल्याच्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता। खोदकी कधीच संपल्याचं भाजप नेते विनय नातू यांनी म्हटलं। कोकणातील खोदकी म्हणजे ब्राह्मण समाजातील गावातील प्रमुख माणूस असतो, ज्याच्या सल्ल्यानं गाव चालतं। इतकी सगळी खोदकी, इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला। लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून असं लोकांना छळायचं, ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं, हे सर्वांना नडतंय। खोदकी हा विषय फार पुरातन काळी संपलेला आहे, पण तो नव्यानं उकरून काढून आपल्याला त्याच्यातनं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधता येण्याचा प्रयत्न हा सुरू आहे। खोदकीच्या वादावर ब्राह्मण सहाय्यक संघानं भास्कर जाधवांना पत्र लिहित टीका केली। या पत्रात जाधवांना बेडकाची उपमा दिली गेली आणि ब्राह्मण सहाय्यक संघानं जाधवांच्या माफीचीही मागणी केली। जाधवांनी सामाजिक ऐक्य बिघडवणारं विधान केल्याची ब्राह्मण सहाय्यक संघानं या पत्रात टीका केली। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं जाधवांनी या पत्राला उत्तर दिलं। पत्राला उत्तर देताना जाधवांनी भाजपचे स्थानिक नेते विनय नातूंना अनाजी पंत म्हणत निशाणा साधला। हे पत्र कुठल्या अनाजी पंतांकडून लिहून घेतलं असा टोला जाधवांनी नातूंना लगावला। गुहागर मधील ब्राह्मण पाताळयंत्री असल्याचं भास्कर जाधवांचं वक्तव्य आहे। मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे। ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना म्हणतात काय? हो मराठ्यांनो, एक असला तरी भारी पडतो। पाताळयंत्री आहेत ते, एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू, गिरमिट लावतो। अनाजी पंताची उपमा प्रत्येकाला द्यायची, हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे। याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायची आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं, या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे। या वादात ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे निवडी घेतली। ब्राह्मण समाजाला टीका केल्याशिवाय कोणतेही राजकारण होतच नाही का अशी एक प्रथा काही नेत्यांमध्ये पडते। भास्करराव जाधव हा आतापर्यंतचा प्रगल्भ नेता आम्ही समजत होतो, परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकारणाला जातीयवाद केलाय असं आम्ही मानतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाज जर जागा झाला आणि जर त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला तर निवडणुकीचा निकाल गुहागरमध्ये निश्चित बदलू शकतो, याची आपण जाणीव ठेवावी। षडयंत्र असू द्या हो, त्यांना वाटतं लोकांना आपण फसवू शकतो, सगळेच फसतात। तो तुम्हाला अधिकार कोणी दिला? तो जमाना संपला की तुम्ही कुठल्याही समाजाला काही बोलायचं, तुम्ही मला ज्ञान शिकवणार आणि मी ऐकणार? अजिबात नाही। खोदकीपासून सुरू झालेला ब्राह्मण विरुद्ध जाधव असा वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाही।